मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मुंबईमध्ये धडक दिली आहे। मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। आज आणि उद्या मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस बरसेल असा अंदाज आहे। उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 30 आणि 1 ऑक्टोबरला सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे। या 2 दिवसांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, काय सध्याची स्थिती आहे? श्वेता, मुंबई उपनगर तसंच MMR परिसरामध्ये कालपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या 2 दिवसांमध्ये मात्र पाऊस पुन्हा एकदा परतलेला मुंबईत पाहायला मिळतोय आणि अनेक ठिकाणी जोरदार पाऊस हा कोसळलेला आहे। खास करून काल रात्री वेस्टर्न परिसरामध्ये, पश्चिम उपनगरामध्ये मोठा पाऊस झालेला होता। त्यानंतर आता देखील मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई शहर भागात देखील पाऊस असलेला पाहायला मिळतोय। दादर परिसरामध्ये देखील सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे, परंतु कुठल्याही वाहतुकीला अडथळा सध्या तरी निर्माण झालेला पाहायला मिळत नाही। दुपारनंतर म्हणजे जवळपास 3 वाजता हायटाईड असल्यामुळे त्या दरम्यान जर पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईतल्या अनेक भागामध्ये, सकल भागामध्ये पावसाचं पाणी साचू शकतं। परंतु सध्या तरी कुठेही मुंबईत पावसाचं पाणी साचलेलं नाही आहे। केवळ अंधेरी सबवे हा पाणी भरल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। तिथली वाहतूक व्यवस्था ही बंद करण्यात आलेली आहे, परंतु सध्या रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला पाहायला मिळत नाही। केवळ रस्ते वाहतुकीवर थोडा बहुत परिणाम, काही ठिकाणी वाहतूक मंदावली असली तरी कुठेही पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत किंवा अनुचित घटना सध्या तरी मुंबईत घडलेल्या नाहीत। आणि येत्या 2 दिवसांमध्ये असाच पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जोरदार पाऊस काही प्रमाणात कोसळत असला तरी सध्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे मुंबईतली वाहतूक देखील तशी कमी प्रमाणात आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो मुंबईत कुठल्याही प्रकारे पाऊस मोठ्या प्रमाणात जरी काही जोरदार असला तरी कुठलेही मुंबईकरांना त्रास झालेला पाहायला मिळत नाहीये। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।